यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील काठोडा इथल्या 12 वर्षाच्या वेदिका चव्हाण या चिमुकलीला पाण्यासाठी आपला जीव गमवावा लागलाय। घरासमोर हर घर नल से जल या योजनेची पाईपलाईन अंथरली आहे, मात्र त्याला नळ नाही आणि परिणामी गावामध्ये पाणी सुद्धा नाहीये। म्हणून अंघोळ, कपडे धुणं आणि पिण्याच्या पाण्यासाठी वेदिका अन्य महिलांसोबत गावाला लागून असलेल्या अरुणावती नदीवर गेली आणि या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। प्रशासनाच्या अनास्थेने वेदिकाचा बळी घेतल्याची चर्चा आता गावकऱ्यांमध्ये सुरू आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आपल्याबरोबर सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाजी, आर्णी तालुक्यातल्या काठोडा इथली ही दुर्दैवी घटना आहे। 12 वर्षाची मुलगी आहे वेदिका चव्हाण आणि तिला पाण्यासाठी आपला जीव गमवावा लागलाय। योजनेची जाहिरात दिलेली आहे, मात्र या गावामध्ये पाण्याचा थेंब नाहीये। पाणी आणण्यासाठी गेली आणि ती नदीत बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। यवतमाळ, वाशिम, अकोला आणि तो पट्टा खाली परभणी, बीड, लातूर हा जर सगळा संपूर्ण पट्टा बघितला तर वर्षानुवर्ष पाण्याचं दुर्भिक्ष आहे। जानेवारी अखेरीला इथे पाणी टंचाईला सुरुवात होते। परिस्थिती अशी आहे की हिवाळ्यामध्ये सुद्धा 45 दिवस नळाला पाणी येत नाही। जे राज्यकर्ते लोक आहेत प्रत्येक निवडणुकीच्या घोषणापत्रांमध्ये किंवा आश्वासन आणि भाषणांच्या खैरातीमध्ये आम्ही पाण्याची व्यवस्था करू असं सांगतात, मात्र ती व्यवस्था होत नाही आणि याच सगळ्या अनास्थेचा बळी म्हणजे ही चिमुकली आहे। मला वाटतं कॉमन मॅन, डेडिकेटेड कॉमन मॅन असे जे शब्द वापरले जातात ते किती तकलादू आहेत आणि खरंच कॉमन माणसाचं, सामान्य माणसाचं दुःख सरकार दरबारच्या लोकांना कळत नाही, हे पुन्हा एकदा अत्यंत प्रकर्षाने अधोरेखित होतं। अगदी खरं सुषमाजी, पण यावर उपाय असा काही निघत नाही। दरवर्षी जर अशीच जर समस्या असेल तर यावर उपाय कधी निघणार हा सुद्धा प्रश्न आहे। जसं तुम्ही आता एक प्रश्न उपस्थित केला की राज्यकर्ते भाषणांमध्ये फक्त सांगतात, मात्र हेच लोक आहेत की ते निवडून सुद्धा त्यांनाच देतात। हो, काय होतंय की मुळात वर्धा, यवतमाळ, वर्धा या सगळ्या भागांमध्ये जेव्हा पावसाळ्यात नद्यांना पूर येतो तेव्हा पाणी एक्सेस होतं, पण हे एक्सेस झालेलं जे पाणी आहे त्याच्यासाठी धरण आणि पाणी साठवण प्रक्रिया ज्या आहेत त्यासाठी राज्यकर्त्यांनी जो पुढाकार घ्यायला हवा तो अजिबात घेतला जात नाही। दुर्दैवाने जलसंधारण मंत्री, जलसंपदा मंत्री जे हजारो कोटी रुपये या योजनांवर खर्च करतात त्यांच्याकडूनही या पाणी साठवण बद्दल काहीच चर्चा होत नाही। लातूरला काही वर्षांपूर्वी पाणी सांगलीवरून रेल्वेने आणलं गेलं, परंतु उजनीचं पाणी लातूरला का मिळू शकत नाही किंवा पाण्यासाठीची ती पाईपलाईन का पोहोचत नाही यावर अजूनही कुणी उत्तर देऊ शकत नाही। हा सगळा जो राजकीय नेत्यांचा आपापला वर्चस्ववादाचा खेळ आहे त्यात सामान्य माणसाचा बळी जातो। अगदी खरे सुषमाजी, धन्यवाद। तुम्ही बोललात ही 24 तासवर आणि ही सगळी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल। पाण्यासाठी ही मुलगी नदीवर गेली होती, अरुणावती नदीमध्ये तिचा मृत्यू झालेला आहे। खरं तर प्रशासनाच्या अनास्थेनं वेदिकाचा बळी घेतल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे। अत्यंत पाण्याचं दुर्भिक्ष असलेला हा सगळा भाग आहे। खरं तर पाण्यासाठीची जी योजना आहे त्याची जाहिरात लागली आहे। हर घर नल से जल या योजनेची पाईपलाईन अंथरली सुद्धा गेलेली आहे, मात्र गावामध्ये नळ नाहीये आणि परिणामी या गावामध्ये पाणी नाहीये।